हे बघा, आपण घरात जेवण करताना ना काय पण भाजीपाल्याचा कचरा वगैरे निघतो, काय आपण फळं वगैरे खातो. तुम्हाला तर माहिती आहे माझ्याकडे केळी भरपूर असतात. मग मी काय करते, ह्या टपामध्ये ना सर्व केळीची सालं, भाजीपाला काय असेल ते जमा करते. मग आज ह्या झाडाला, उद्या त्या झाडाला असं टाकते. मग मी आज हे एवढं सर्व जमा केलं कचरा आणि आमचा हापूसचा कलम आहे त्याला टाकते मी. आणि हे टाकल्याच्या नंतर त्याच्यावरती ना एक टप माती टाकते. मग काय होईल माहिती आहे, हे जे पाला आहे ना आतल्या आतच कुशेल. बघा या. आता याला मी टाकला हा सर्व कचरा. आता मी काय करते, बाहेरून ना एक टपभर माती आणते आणि ती माती या कचऱ्यावर टाकते. म्हणजे ना हा कचरा आतल्या आत सुकेल. आणि दुसऱ्या दिवशी मग थोडं थोडं पाणी टाकायचं. संध्याकाळचं आमच्याकडे पाणी येतं तेव्हा मी पाणी टाकायचं, म्हणजे ते कचरा ना आतल्या आत कुशेल. आता मी एक टपभर माती आणते. आता ही माती आहे ना मी चारी बाजूला अशी टाकते आणि मग त्याच्यावरती एक बादलीभर पाणी टाकते, म्हणजे ते आतल्या आत कुशेल. हं. आता आज आहे ना मी भाजीचा असा कचरा ह्याच्यात टाकला. आता उद्या दुसऱ्या कुठल्या तरी झाडाला टाकणार. उद्या जरी नाही निघाला तरी 2 दिवसाचा जमा करून मी टाकणार. घाम बघा काय फुटलाय मला. किचनचा कचरा निघतो तर आपण असं बाहेर कुठे पण टाकतो ना. त्यापेक्षा काय करायचं, आपल्या झाडांच्या मुदामध्ये टाकलं ना तर ते खत तरी होतो. मग सीजनच्या वेळेला तो झाड आपल्याला 2 फळं देतो की नाही, आणि झाड पण आपलं चांगलं राहतो आहे की नाही, बिना केमिकलचं खत, होय की नाही, आहे की नाही छान. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.